महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विमला तलावाकाठी शिवशौर्याचा जागर, मधुबन कट्ट्यावर रंगले 124वे कवी संमेलन। नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळाचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे मधुबन कट्टा परिवाराचे 124वे मासिक कवी संमेलन मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी उरणमधील विमला तलाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले। 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या औचित्य साधून या संमेलनाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज हा ठेवण्यात आला होता। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते शिवव्याख्याते सह्याद्री रत्न श्री धीरेंद्र ठाकूर यांचे शिवव्याख्यान। ठाकूर यांनी आपल्या कणखर आवाजात आणि सखोल अभ्यासातून शिवचरित्राचे विविध पैलू उलगडले। त्यांचे जोशपूर्ण मांडणीमुळे उपस्थित श्रोते ऐतिहासिक कालखंडात हरवून गेले होते। त्यांच्या व्याख्यानाने संपूर्ण परिसरात एक वेगळी स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण झाले। या संमेलनाचे अध्यक्षपद रवींद्र सूर्यवंशी यांनी भूषवले। मधुबन कट्ट्याच्या परंपरेनुसार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये ज्येष्ठ समालोचक जीवन केशव डाकी बोरखार आणि पनवेल चिंचवड येथील प्रसिद्ध शिल्पकार केतन खुटले यांचा समावेश होता। याप्रसंगी रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील सर, मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, मारुती तांबे, निमंत्रित कवी राजेंद्र नाईक, प्राध्यापक डॉक्टर साहेबराव ओळ, मच्छिंद्रनाथ म्हात्रे, नग पाटील, चंद्रकांत मुकादम, SA चव्हाण यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। निमंत्रित कवी राजेंद्र नाईक यांच्यासह उपस्थित अनेक कवींनी शिवरायांची वीरता, चारित्र्य आणि शौर्यावर आधारित कविता सादर केल्या। प्रत्येक कवितेतून महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जिवंत झाला, ज्यामुळे संपूर्ण संमेलनात एक ऐतिहासिक वातावरण तयार झाले। मधुबन कट्ट्यातर्फे दर महिन्याच्या 17 तारखेला अशा स्वरूपाच्या संमेलनाचे आयोजन करण्यात येते। संस्थेच्या आगामी 125वे रौप्य महोत्सवी संमेलन उरण तालुक्यातील पाले येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। या उपक्रमाला श्रोत्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून कवितेचा हा जागर समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। महाराष्ट्र अस्वस्थ आहे। शेतकऱ्यांच्या पिकातला एक दाणाही उचलू नये हा तुमचा शिरस्ता। शेतकऱ्याच्या शेतातला एक दाणाही उचलू नये हा तुमचा शिरस्ता। शेतकऱ्याला सन्मान देणारा तुम्हीच पहिले शास्ता, तुम्हीच पहिले। एक पंढरपूरचा पांडुरंग आणि दुसरा रायगडावरचा आपला राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी हे नाव कधीतरी उलटे करून वाचा की त्याचं होतं जीवाशी, जो